लिटरली जर सांगायला गेलं तर आज आणि काल जो वर्कआउट झाला एकदम खतरनाक झाला, एकदम म्हणजे एकदम खतरनाक. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. गाईज असं वाटतंय का नाही, आभाळाला आग लागली, पळा पळा पळा. तो विषय झाला आज इथं. एकदम कडक दिसतं आणि इकडं एकटंच वेगळ्या कलरचं दिसतं. ॲक्च्युली सीन असं आहे, या ढगाची जेवढी हाईट आहे ना, त्या हाईटीवरती तिथं त्याला सूर्याची किरण तिथं पडतात ना, त्याच्यामुळे तसं दिसतं. आणि इथं एकच नंबर आहे. आता टाईमलॅप्स घेतलं काय भारी दिसेल ना, आपण टाईमलॅप्सच घेतो, बघूया कसं वाटतं. तो कॉर्नर बघितला का, तो असं वाटतं ना आग लागली आहे तिथं. काय होतं ना, अडकतं आग आग बर्निंग. तो वाला लय भारी दिसतो तो कॉर्नर. काय गाईज हा काय म्हणतो माहिती का, हसायची गोष्ट नाही, खरी गोष्ट आहे. आता सूर्य गेलाय खाली बरोबर, सूर्याची किरण जी म्हणजे हे जे दिसतंय ना, ते म्हणतोय की तो पाण्यावरती जे सूर्याची किरण पडतात ती रिफ्लेक्ट होऊन ह्याच्यावर दिसतंय ढग. आता असं होतंय का काय होतंय मला तुम्ही सांगा. माझ्या म्हणण्यानुसार काय होतंय, सूर्य खाली गेलाय, ज्या हाईटीवरती ढग आहेत तिथं त्याची सूर्याची किरण अजूनपर्यंत पोहोचतात. कळलं का, आपण त्याच्यासाठी मावळलं गेलोय, म्हणजे नाही का, सूर्य आपल्यासाठी मावळलं पण तिथल्या लोकेशनसाठी अजून नाही ना मावळलं. कळलं का, थोड्या वेळाने ते पण गायब होईल. एक्झॅक्टली. तर सूर्य आपल्यासाठी मावळलं. जर तू तिथं गेला ना, एक सांगतो, तू जर त्या डिस्टन्सवरती गेला ना तिथं, तुला आरामशीर सूर्य दिसणार क्लिअर डोळ्यासमोर. सूर्य तिथून विजिबल आहे, अजून इथून विजिबल नाही म्हणून मावळला आहे. पण हा काय म्हणतोय माहिती का, सूर्य आता सपोज पाण्याची किरण आहेत ना, त्या पाण्याच्या म्हणजे नाही का, सूर्य पाण्यावरती रिफ्लेक्ट होऊन तिथं त्याचं सनराईज चाललं. व्हिडिओ चालू केल्यानंतर कसं ठीक आहे बघ, ते पण गायब झालं बघ, थोडं थोडं दिसतं. तो वाला जो ढग आहे ना समोरचा, तो पण दिसत होता माझ्याशी, त्याच्यावर पण किरण पडली होती. फक्त हाच किरण जरा सगळं जेट नाही, ते विमान आहे, ते एअरक्राफ्ट आहे छोटं. जेट वेगळे असतात ना. आता जर हे तिथं गेलं ना, मे बी आता नाही दिसणार ते सूर्याचे तिथलं बी किरण गायब झाली. पण जर गेलं त्याच्या पण वरती तर हे चमकल बघ उन्हामध्ये, उन्हाचे डायरेक्ट किरण याच्यावरती पडणारच नाही. अरे कुठे गेलं ह्याच्यात, एक मिनिट, हा का ब्लर झालाय, दिसतोय का नाही, हा इथं दिसतोय, असं का दिसतो ब्लर झालं. कॅमेरा ब्लर का झाला रे. आता दिसते, लांब गेल्यावर दिसते, तिथं नाही जाणार. तू एक गोष्ट फिरून इथं येईल का इथपर्यंत, इथं नाही येणार, इथं कॉर्नरला येतं बरं, ते जाऊ दे. तिथं बघ, एक मिनिट तिकडे बघ, ते विमान बघ किती खाली आहे, दिसतंय का तुला ते विमान, एकदम खाली आहे खाली. आता ते मोबाईलवर दिसना, ते त्याच्या तिथं कुठेतरी एकदम नॉर्मल गेला आता ते. आता ते बघ ढग त्याच्या 10 पटीने वरती दिसतंय. कळलं का. क्वेश्चन इज रिपीट किया जाए क्वेश्चन को. बोल ना, बोल काय एवढं घाबरतं. जमिनीपासून गाईज पृथ्वी ऍटमॉस्फिअर पर्यंत एंटर व्हायला किती किलोमीटरचं डिस्टन्स. तुझ्या म्हणण्याने किती किलोमीटर आहे. मला असं वाटतंय 12. 9.5 किलोमीटर. हा गाईज पृथ्वीपासून आहे ना स्पेस आहे ना, स्पेसमध्ये जिथं ग्रॅव्हिटी खतम होती किंवा जिथून चालू होती पृथ्वीकडे येण्यासाठी आणि जिथं बाहेर जाण्यासाठी संपती, तो डिस्टन्स आय थिंक 9.28 किलोमीटर असं समथिंग आहे. मी म्हणजे वाचलं होतं असं कुठेतरी. 12 पण लगबगच आहे, ठीक आहे ना. 10-12 किलोमीटर पण लगबग पकडू शकतो. जर तिरकं गेलं तर 12 किलोमीटर, सरळ वरती गेलं तर 9 किलोमीटर. झेम टीव्ही नाही का, झेम
झेम टीव्ही. झेम टीव्ही. हा, त्यामध्ये बघितलं होतं मी ते. अच्छा, नाही असेल, प्रत्येकाचे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स असतील, कारण डिफरंट आता पूर्ण 90 डिग्रीला जर ते वरती गेलं तरी सुद्धा तू विचार कर, थोडासा तर फरक पडतोच. मग 10 किलोमीटर एक ॲव्हरेज पकडू शकतो. ड्रोन नाही ना, पण आपल्या इथं उडवायला परमिशन. समोर काही आमच्या इथे हे जे दिसतंय ना ग्राउंड इथे, नाही परमिशन. अरे आर्मी एरिया आहे आपला यो. पण इथल्या इथं तात्पुरता असं पण नाही उडतच नाही, टेक ऑफच नाही करत. मी घेऊन आलो होतो ना, का नाही त्याला परमिशनच नाही. रेड झोन येतो, त्याच्यात मॅप असतो ना, म्हणजे ड्रोनच्या ॲप्लिकेशन वरतीच आहे ना, त्याच्यातच एक मॅप असतो. त्याच्यात आर झोन असेल ना, म्हणजे काय म्हणतात रेड झोन असेल ना, तर तिथून ते असं बॉर्डर दाखवते की तेवढ्या ह्याच्यामध्ये तेवढं उडतच नाही रेडमध्ये. बाकीचे जे विदाऊट रेडवाले असतात ते तिथून उडतो ड्रोन. ज्यांना माहीत ना त्यांच्यासाठी सांगतोय फिरतो. इथं नाही येत, ते रोडवर जातं, पण इथं कसं काय येत नाही मला पण नाही माहिती. यायला पाहिजे रे इथं. रोडवरती जातं. त्याला म्हणणं इकडे घे मानव इकडं. मला इथून उचला आणि त्या रोडवरती सोडा. कसलं ए यार, काहीतरी तुटलं का काय? मग ते त्याला लटकायचं. कसं बघ ना बॅलन्स करते ते सगळं. याला वाढीव आहे पण राव, एवढेस पातळ ह्याच्यावरती टिकलंय ना, तेच मलाच कळत नाही. ते वेट आहे ते नाही म्हणत. ते कुठं वेट लिहिलंय? तिथं ती पाटी लावलेली दिसते. हा तिथं कमी आणि तिथं पुढे अजून कमी. हा का? हा, तिथं तेवढी कॅपॅसिटीच लावायची. लावले की मग भाऊ डायरेक्ट पडते. हा ना, चुकीचा विषय करायलाच नाही पाहिजे. काय तर पलटी खाकी कलटी. अरे काय बनतंय, पण मॉल बनतोय का काय बनतंय तेच कळत नाही. मॉल तर मला नाही वाटत. मॉल नाही, बिल्डिंग असली. रेसिडेन्शियल असेल. असली बिल्डिंग बनते नाही. एवढं फ्रंटला आहे म्हटलं तर बिल्डिंग नुसतीच नाही बनवणार, काहीतरी शॉपिंग मॉल बनवणार. काय उचललेलं आहे हे फ्रंटला नाही, जे बांधलं टेम्पररी असतं. हा, ते फक्त सेल्स ऑफिस आहे रे. आता इकडनं गोल फिरून यायला पाहिजे रे. ते तिथलं तिथंच फिरवतोय रे, म्हणजे त्याचं इकडे जास्त काही कामच नाही ना. या म्हणा ए भाऊ इकडे. आईला असं वाटतंय ते नाही येत, इथं कुठेतरी येतं समोर, काय माहिती येत पण असं. ये ना, शिट्टी मार ना त्याला, म्हणा इकडे घे. मार ना शिट्टी तर मार. कसा आवाज येतो. लँड करायला आता बघते तिथं. लँड त्याला म्हणणं फक्त इकडे गोल फिरव. त्याचं लक्ष नाही त्याचं. गाईज तिथं बसलाय बघा एक ऑपरेटर तिथं वरती. तो रोज वर खाली कसं करत असेल. अरे ह्या ज्या 2 लाईटी आहेत ना, ती लिफ्ट आहे. नीट बघ, हे जे 2 लाईटी आहेत का, ती लिफ्ट आहे. हा बघ ना, ते वर खाली होतंय, म्हणजे आता नाही होते, पण ती लिफ्ट आहे. ती खालनं वरती नेणार, तिथून तो तिथं जाऊन बसणार आणि ऑपरेट करणार. सही आहे. ए इकडे घे ना, बघू दे आम्हाला आमच्या इथे येते का. लटकून घेऊन जा तिकडे, किरण्याला घेऊन जा. वर्कआउट फुल कडक झाले, एकदम मस्त मजेदार झाले. रात्रीचे 10:15 वाजलेत आणि जिम बंद करायचा टाईम आहे. आणि लिटरली जर सांगायला गेलं तर आज आणि काल जो वर्कआउट झाला आहे ना, एकदम खतरनाक झालं. एकदम म्हणजे एकदम खतरनाक. बाय द वे गाईज, उद्या 2 ऑक्टोबर गांधी जयंती आहे. उद्या ऑफिसला लकीली सुट्टी आहे. सुट्टी हे नाही सांगायचं मला. ॲक्च्युली सीन असं आहे की मी बोललो होतो की 2 तारखेला टॅटू काढायचं. 2 तारखेला ॲक्च्युली सुट्टी आहे म्हणून टॅटू काढायचं 2 तारखेला, 2 ऑक्टोबर. आणि
येत्या काही टायमिंगमध्ये ना आपण केदारनाथची ट्रिप पण करणार आहे ना. मोस्ट ऑफ द लोकांना माहिती, मोस्ट ऑफ द लोकांना नाही माहिती. सो टॅटू काढायचं आहे. मला थोडंसं कन्फ्युजन झालं. कन्फ्युजन नाही झालं, मला काढायचं हे तर कन्फर्म आहे. बट लिटरली आता सीन असं झालं आहे, घरच्यांना मी काय बोलू आणि काय नाही. म्हणजे तसं तर लास्ट टाईम मी घरी सांगितलं होतं की टॅटू मी फायनल करणार आहे, केलं आहे म्हणून सुद्धा. बट स्टील एकदा फायनल मला घरी विचारायला लागणार आहे. म्हणजे विचारायचं इन द सेन्स की आत्ता काढू का थोड्या टायमिंग नंतर काढू, हे मला कन्फर्म करायचं. टॅटू तर काढणार आहे 101% फॉर शुअर. आणि वर्कआउट आपलं खतरनाक चालू आहे ना. तर लेट्स सी यार कसं काय करतो. आय डोंट नो, मलाच आयडिया नाही आहे. बाय द वे चलो ठीक आहे, जायचा टाईम झाला आहे. जिम बंद करायचा टाईम झाला आहे. आणि मला आहे ना इथं टॅटू काढायचा असा राऊंडमध्ये. एक टॅटू फायनल केलं, एक नाही मी ॲक्च्युली 2-3 केले होते. बट मला काही मित्रांनी कन्फ्यूज केलं, त्याच्यामुळे त्या टॅटूंसाठी मी थोडंसं आणखी विचार करूया म्हटलं. बट आता जसे जसे डेट जवळ आली आहे टॅटू काढायची, तसं तसं मला आता क्युरियोसिटी झाली आहे टॅटूची, कधी येतं असं झालं आहे. गाईज एक अजून आहे ना खूप जास्त मोठी गोष्ट बोलायची आहे मला. ती मी आय थिंक थोड्या टायमिंगनंतर बोलेन. आय डोंट नो, मला पहिलं त्या गोष्टीचा आहे ना थोडासा एक्सपिरियन्स आला. त्या गोष्टीबद्दल थोड्याशा गोष्टी आहेत, काही त्या क्लिअर झाल्या ना मग मे बी मी बोलेल असं वाटतं मला. कारण मोस्ट ऑफ द गोष्टींमध्ये आहे ना मीच सध्या कन्फ्यूज नाही यार, मी त्या विचारांमध्ये अजून. बाय द वे त्या सगळ्या गोष्टी आहे ना फायनल आउट करतो, थोडासा त्या गोष्टींचं वरती आहे ना चर्चा करतो. सगळ्या गोष्टींबद्दल थोडंसं वर्कआउट झालं ना म्हणजे ओकेमध्ये, देन मग मी डिस्कस करतो. ती गोष्ट काय आहे काय नाही ती फ्युचरच्या रिलेटेड आहे. आणि माझ्या फ्युचरच्या रिलेटेड माझ्या घरचं म्हणजे मोस्ट ऑफ द माझ्या सराउंडिंगमधले जे फॅमिलीयर आहेत लोक, त्या सगळ्यांना ती गोष्ट रिलेट करणार आहे. दॅट्स वाय. अँड आय कॅनॉट शेअर ऑल ऑफ माय पर्सनल लाईफ ऑन कॅमेरा, राईट. तर थोडीशी जर प्रायव्हसी पाहिजेलच ना गोष्टींची. सो इट्स ओके. व्हॉट अबाउट दिस. ॲक्च्युली मी आहे ना बॉडी फुगवायची किंवा सगळ्या गोष्टी जसं हिथं कसं आहे अशा गोष्टींसाठी मी नाही करत आहे जिम मी फक्त फिटनेससाठी करतो आहे. मोस्ट ऑफ द पीपल नो दॅट. अँड हां जर झालंच तर थोड्या टायमिंगमध्ये यू नो समझदार लोक समझ जाएंगे. चलो गाइज, सी यू, बाय बाय, टेक केअर, हैव अ नाइस डे. And please guys, like, share and subscribe यार. Please like, share and subscribe guys. चलो bye, see you soon. Yo guys, गुड नाइट हो चुकी है एंड नहा धो के एकदम फ्रेश हो गया, रेडी हो गया. रेडी एक्चुअली बाहर नहीं जा रहा हूँ किधर. रात पूरी एकदम हो चुकी है, 11:30 बज चुके हैं. एंड नहा धोया, अभी खाना खाने का एंड फुल ऑन चित हो के सो जाने का. जिम के आने के बाद के फ़ायदे भी है और वेरी गुड, अच्छा भी लग रहा है. एंड है ना. चलो गाइज, मैं तो एक्चुअली ये बताने के लिए आया था कि यू नो लाइक, शेयर एंड सब्सक्राइब, ये चीज़ें भी थोड़ी सी करनी बनती है ना. करो थोड़ी सी. चलो गाइज, बाय बाय, सी यू सून इन नेक्स्ट वीडियो. टिल देन टेक केयर, हैव अ नाइस डे. चलो बाय, सब्सक्राइब करो.